हॅलो स्टुडंट्स, आपण फायलम आर्थ्रोपोडा शिकायला चालू केलं होतं. त्यामध्ये आर्थ्रोपोडावरती आपले 2-3 लेक्चरसुद्धा झालेले आहेत. त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे जे कोणकोणते क्लासेस आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये पहिल्या 3 क्लासेस पाहिल्या होत्या, बरोबर. आता पुढच्या ज्या 2 क्लासेस आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया आजच्या लेक्चरमध्ये. सो पहिल्या 3 क्लासेस होत्या क्रस्टेशिया, आर्किनिडा आणि मायरिओपोडा. आता दुसऱ्या 2 क्लासेस आहेत लास्टच्या, ज्या फायलम आर्थ्रोपोडा अंडर येतात, त्या ऑनिकोफोरा आणि इन्सेक्टा. सो क्लास ऑनिकोफोरा, तर याचे कॅरेक्टर्स काय आहेत? तर याच्या अंडर येणारे जे ॲनिमल्स आहेत ते काय काय त्याचे कॅरेक्टर शोज करतात. त्यामध्ये दीज आर टेरेस्ट्रियल अँड आर फाउंड इन क्रिवायसेस ऑफ रॉक्स. हे टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स आहेत आणि दगडांच्या मध्ये ज्या चिरा असतात किंवा जे गॅप्स असतात, बॉल्डर्ससुद्धा म्हणू शकतो आपण त्यांना, क्रेवायसेसना, त्यामध्ये ते राहतात. अंडर स्टोन्स किंवा स्टोनच्या पाठीमागे वरती असे लॉग्स आणि मॉइस्ट प्लेसेस, जिथं स्टोनवरती पाणी असेल, मॉइस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, ओलसरपणा असेल, अशा ठिकाणी हे राहायला प्रेफर करतात. द बॉडी इज इलॉंगेटेड, स्लेंडर, विदाउट एक्सटर्नल सेगमेंटेशन. बॉडी यांची जी असते ती कशी असते, इलॉंगेटेड असते, स्लेंडर टाईप असते आणि त्याचं सेगमेंटेशन जे असतं ते इंटरनली नसतं, बाहेरून सेगमेंटेशन असतं. देर आर नो जॉईंटेड अपेंडेजेस. जॉईंट असलेले अपेंडेजेस या ऑर्गॅनिझम्सना नसतात. आणि अपेंडेजेस जे असतात ते कसे असतात, लोब लाईक आणि फ्लेशी आउटग्रोथ असते. म्हणजे बॉडीच्या बाहेर फ्लेशी आउटग्रोथ, म्हणजे बॉडीला लागून अशी ग्रोथ झालेली असते. त्याला आपण काय म्हणू शकतो, फ्लेशी आउटग्रोथ ऑफ बॉडी. ओके. सो त्यांचं जे डोकं असतं म्हणजे हेड, त्याला 3 अपेंडेजेस असतात. आणि ते अपेंडेजेस म्हणजे एक पेअर ऑफ आईज, एक पेअर अँटेनाची, एक पेअर जॉची आणि एक पेअर ओरल पॅपिलाची. सो हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते स्लायमी ग्लँड्स असतात. त्यांना स्लायमी ग्लँड्स पजेस करतात. म्हणजे काय, बॉडीवरती चिकट असं द्रव्य स्रवतात ते त्याला स्लाईम ग्लँड्स असतात. त्या स्लाईम काय करतात, स्रवत असतात. सो रेस्पिरेटरी ऑर्गन्स जे आहे त्याचं नाव आहे ट्रकिया. ओके. या ऑर्गॅनिझम्सना जे रेस्पिरेशन करण्यासाठी ऑर्गन्स आहेत त्याला ट्रकिया म्हणतात. आपल्याला काय आहेत, लंग्स आहेत रेस्पिरेशनसाठी. ओके. सो एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर पेयर्ड नेफ्रिडिया. एक्सक्रिशनसाठी जे ऑर्गन्स आहेत ते कुठले, पेयर्ड नेफ्रिडिया. आणि ॲनिमल्स आर कशा असतात, हे युनिसेक्शुअल. ठीक आहे. त्याचं उदाहरण एक डायग्राम दिलेले आहे बघा, पेरिपॅटस म्हणतात त्याला. त्यामध्ये त्याचे रिंग्ड प्री अँटेना दाखवलेत, पेअर ऑफ अँटेना, हेडमध्ये काय काय असतं, ओरल पेपिला, हे जे 3 पेअर्स आहेत ते दिसतात क्लिअरली त्यामध्ये. परत सिलेंड्रिकल बॉडी आहे ते क्लिअरली मेन्शन शो केलेलं आहे तिथं. ओके. सो लास्ट क्लास जे आहे त्याचं नाव आहे क्लास इन्सेक्टा. ओके. आणि इन्सेक्टा ही काय म्हणतात त्याला, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स या क्लासमध्ये येत नाहीत. तर सगळे जे आहेत ते कसे, टेरेस्ट्रियल आणि एअर ब्रिदिंग आणि रेअरली ॲक्वॅटिक. रेअरली म्हणजे काय म्हणतात त्याला, क्वचितच असे ते इन्सेक्टामध्ये ऑर्गॅनिझम्स असतात. त्यांची जी बॉडी आहे ती डिव्हिजिबल इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. डोकं, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन या 3 भागामध्ये त्यांची बॉडी डिवाईड झालेली असते. आणि त्यांचं जे हेड आहे त्याच्यावरती काय असतात, पेअर ऑफ अँटेनाई, पेअर ऑफ कंपाऊंड आईज अँड पेअर ऑफ मॅन्डिबल्स. ओके. अँड 2 पेअर्स ऑफ मॅक्झिला. The mouth parts are variously adapted like that for biting and chewing, then piercing and sucking kind of type. ओके. सो त्यांचे माउथ पार्ट्स कशासाठी ॲडॅप्टेड असतात, कशासाठी बनलेले असतात, तर चावण्यासाठी, चिविंगसाठी, पिअर्सिंग म्हणजे डास कसं पिअर्स करतो तसं पिअर्सिंग करण्यासाठी, आणि सकिंग म्हणजे शोषण करणारे असे माउथ पार्ट्स त्यांना मिळालेले असतात. So the thorax consists of 3 segments. Each segment bears a pair of jointed legs. Thorax bears 2 pairs of wings. In some forms, only 1 pair of wing is seen. ओके. काही ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये फक्त
एकच पेअर असू शकते विंगची, नाहीतर मग जनरली कशा असतात, 2 पेअर असतात विंगच्या. ओके, सो वाईल इन सम विंग्स आर कम्प्लिटली ॲबसेंट. आणि काही जे इन्सेक्ट्स असतात त्यांच्यामध्ये पेअर्स या टोटली ॲबसेंट असतात. आणि द इन्सेक्ट्स आर ओनली इनव्हर्टेब्रेट्स विच कॅन फ्लाय. आणि इन्सेक्ट्स हे एकमेव असे इनव्हर्टेब्रेट्स आहेत जे उडू शकतात. ओके, हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा त्यांचा गुणधर्म आहे जो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. सो देन प्रेझेन्स ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. जसे आपल्याला सलायव्हरी ग्लँड्स आहेत तसे इन्सेक्ट्सना सुद्धा सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. ओके, रेस्पायरेटरी ऑर्गन्स आर मेनली ट्रकिया. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला रेस्पायरेटरी ऑर्गन कुठला आहे, नोज. आणि मेन इंटरनली ऑर्गन कोणता आहे तर लंग्स. तसं यांच्यामध्ये ट्रकिया प्रेझेंट असते रेस्पिरेशनसाठी. सो माल्फिगियन ट्युब्युल्स आर एक्सक्रिटरी ऑर्गन्स. माल्फिगियन ट्युब्युल्स आहेत ते एक्सक्रिशनसाठी हेल्प करतात इन्सेक्ट्सना. ओके, सो द ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड द डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. सो हे जे ॲनिमल्स असतात ते युनिसेक्शुअल असतात आणि फर्टिलायझेशन जे असतं ते इंटरनली होतं यांच्यामध्ये. आणि डेव्हलपमेंट कशी असते, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल्स जे आहे ते कॉकरोच, हनीबी, बटरफ्लायज, ग्रासहॉपर, सिल्कवर, मॉथ. आय गेस तुम्ही सगळ्याशी फॅमिलियर आहात. हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत इन्सेक्ट्सचे त्याच्याशी, त्या सर्वांशी तुम्ही फॅमिलियर आहात. तर यामध्ये मॉथ दाखवलेला आहे बघा. जनरली बटरफ्लाय आणि मॉथ यामध्ये फरक आहे. मॉथ हा मोठा असतो, त्याचे पंख मोठे असतात आणि बटरफ्लाय छोटा असतो. ओके, सो जनरली मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये 2 पेअर्स असतात, 2 पेअर्स ऑफ विंग्स असतात. हे क्लिअरली शोन आहे या डायग्राममध्ये. सो these are the 5 classes comes under class arthropoda. So we'll move to vision in arthropoda. आता आर्थ्रोपोडाचं विजन बद्दल आपण बघूया. सो आर्थ्रोपोड्स possess simple as well as compound eyes. Insects that possess both types of eyes are considered to be the most successful animal of the earth. ओके, आर्थ्रोपोड्सना कशा असतात, कंपाऊंड आईज प्रेझेंट असतात. आणि इन्सेक्ट्स दॅट possess both type of eyes are considered to be the most successful animals on the earth. ठीक आहे, यांच्यामध्ये सिम्पल आईज सुद्धा असतात आणि कंपाऊंड आईज सुद्धा असतात इन्सेक्ट्सना. सो या गुणधर्मामुळे त्यांना मोस्ट सक्सेसफुल ॲनिमल्स या पृथ्वीतलावरचं म्हटलं जातं. सो विजन इन इन्सेक्ट्स. ओके, सो इन्सेक्ट possess 1 pair of compound eyes and 1 to 3 simple eyes or ocelli on top of the head. Example, आता ऑसिला ज्यांच्या डोक्यावरती प्रेझेंट असतं, एक्झाम्पल कुठले, कॉकरोच. ओके, सो इन कॉकरोच द ऑसिलाय आर रुडिमेंटरी. सो अंडर दॅट पॉईंट ए द इन्सेक्ट कंपाऊंड आईज. सो कंपाऊंड आईज जे असतात इन्सेक्ट्समध्ये ते ससाईल असतात इन द फॉर्म ऑफ कॉन्व्हेक्स ब्राउनिश ब्लॅक स्ट्रक्चर्स. ओके, सेसाईल म्हणजेच काय, एका ठिकाणी असलेले, जे मूव्ह होत नाही त्याला काय म्हणतो आपण, सेसाईल म्हणतो. ठीक आहे, दीज आर लॅटरल इन पोझिशन ऑन हेड. लॅटरल साईडला डोक्याच्या प्रेझेंट असतात ते. आणि त्याचा जो आकार असतो तो किडनी शेप्ड असतो. कसा असतो, किडनी शेप्ड. ओके, म्हणजेच काजूच्या बीसारखा त्याचा आकार असतो. सो each eye is formed of bundles of rod-like units called ommatidia. सो प्रत्येक आय जो असतो ते बंडल ऑफ रॉड्स असतात, बंडल ऑफ रॉडने बनलेला असतो, युनाईट झालेला असतो. सो त्या बंडल ऑफ रॉडला काय म्हणतात, ओमॅटिडिया म्हणतात. सो देअर आर अबाउट 2000 ओमनॅटिडिया प्रेझेंट इन ईच आय. 2000 ओमनॅटिडिया प्रत्येक आईजमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे किती झाले, 2 आईजला 4000 ओमनॅटिडिया त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि दीज आर अरेंज्ड रॅडियली अँड आर कवर्ड बाय ट्रान्सपरंट क्युटिकल. दिस क्युटिकल फॉर्म्स हेक्झॅगोनल फॅसेट्स ऑन द सरफेस. ओके, ते क्युटिकल जे आहे ते काय फॉर्म करतं, हेक्झॅगोनल फॅसेट्स त्या सरफेसवर फॉर्म करतं. आणि ऑमनॅटिडियम हॅज अ बाय कॉन्व्हेक्स लेन्स ऑर कॉर्निया. ते ऑमनॅटिडियम कशापासून बनलेलं असतं म्हणजे कसं असतं तर बाय कॉन्व्हेक्स लेन्स असते ती, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, कॉर्निया म्हणतो. इट इज फॉर्म्ड फ्रॉम द ट्रान्सपरंट अँड थिकंड क्युटिकल. ओके, द लेन्स इज प्रोड्युस्ड बाय 2 cornigian cells or lenticular cells. These cells are derived from epidermis. So below the cornigian cells there is a transparent crystalline cone.
and it functions as a second lens. This cone is surrounded by 4 व्हेरिलाई और कोन सेल्स. त्यालाच काय म्हणतो आपण, जे जे कोन आहे ते सराउंडेड कशापासून झालेला असतो, कोन सेल्सने सराउंड झालेला असतो. आणि द कोन सेल इज सिक्रेटेड बाय the cone is secreted by cone cells. Okay, so cone cells taper downwards. The part of the eye from cornea up to the extreme inner end of the cone cells is known as dioptropical region. It focuses light upon receptor regions. ठीक आहे. So attached to the inner end of the cone there is a spindle shaped refractive body called rhabdom. So rhabdom is made up of 7 elongated units which are called rhabdomeres. सो जे रॅबडम जे आहे ते कशापासून बनलेलं असतं, 7 इलॉंगेटेड युनिट्सनी बनलेलं असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रॅबडोमेअर्स हे त्याला नाव दिलेलं आहे. सो दीज युनिट्स आर फ्युज्ड लेंथ वाईज. हे जे युनिट्स आहेत ते लेंथ वाईज फ्यूज झालेले असतात आणि रॅबडम सराउंडेड कशाने झालेलं असतं, 7 फोटो रिसेप्टर सेल्सनी रॅबडम सराउंडेड असतं. लक्षात ठेवा, रॅबडम कशाने सराउंडेड असतं, तर 7 फोटो रिसेप्टर सेल्सनी सराउंडेड असतं. आणि ह्या ज्या सेल्स आहेत त्या कशा असतात, इलॉंगेटेड असतात आणि त्यालाच काय म्हणतात, रेटिन्युलर सेल्स और रेटिन्युलाई. ओके, सो डोळ्याबद्दल आपण माहिती बघत आहोत. आणि ईच वन सिक्रेट्स रिस्पेक्टिव्ह रॅबडोमेअर. ते प्रत्येक रेटिन्युलाई जे आहे ते काय करत असते, सिक्रेट करत असते, रॅबडोमेअर सिक्रेट करत असते. सो त्यामध्ये कॉकरोच आईजचं डायग्राम दिलेलं आहे बघा. कॉकरोचचा डोळा, त्यामध्ये फेसेट्स, कॉर्निया, क्रिस्टलाइन कोन्स, त्याच्यानंतर डायोप्ट्रिकल रिजन, रिसेप्टर रिजन वगैरे दिलेलं आहे. ऑप्टिक नर्व दिलेले आहे जे डोळ्यांना नरिश करते. सो द रॅबडम अँड रेटिन्युलाई कलेक्टिव्हली फॉर्म्स द रिसेप्टर रिजन. आणि त्या रिसेप्टर रिजनच्या खाली काय असतं, बेसमेंट मेम्ब्रेन असते डोळ्याची. ठीक आहे. बिलो द रिसेप्टर रिजन देर इज अ बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ द आय. ॲट द बेस ऑफ इच रेटिन्युलर सेल देर इज अ नर्व कनेक्शन. ऑल सच नर्व्स फर्स्ट पास थ्रू ऑप्टिक गँग्लिया. त्या बेसमध्ये ॲट द बेस ऑफ इच रेटिन्युलर म्हणजे रेटिन्युलर सेलच्या बेसला काय असतं, नर्व कनेक्शन असतं. आणि नर्व कशी पास होते, पहिला ऑप्टिक गँग्लियातून, देन थ्रू ऑप्टिक नर्व टू रिच ब्रेन. सो जी नर्व आहे ती ऑप्टिक गँग्लियामधून पास होते, ऑप्टिक गँग्लियामधून ऑप्टिक नर्वमधून डायरेक्ट ब्रेनपर्यंत ती पास होते. सो देअर आर पिगमेंटेड सेल्स विच सराउंडेड कोन सेल्स फ्रॉम ऑल द लॅटरल साईड्स. आणि हे जे पिगमेंटेड सेल्स आहेत ते कशापासून सराउंडेड झालेले असतात, कोन सेल्स. मी तुम्हाला वरती माहिती दिलेली आहे कोन सेल्सची. कोन सेल्स कशामधून फॉर्म होतात, त्याच्यानंतर काय त्याचं महत्त्व आहे ते सुद्धा वरती सांगितलेलं आहे. ओके, सो देर आर पिगमेंटेड सेल्स विच सराउंडेड कोन सेल्स फ्रॉम ऑल द लॅटरल साइड्स. दीज सेल्स प्रोड्यूस अन इरिस पिगमेंट शीथ. ओके, सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. आता पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचं आहे, मेटॅमॉर्फोसिस इन इन्सेक्ट बघायचं आहे आणि विजन इन क्रस्टेशिया याबद्दल आपण माहिती घ्यायची आहे. टाईप्स ऑफ विजन इन आर्थ्रोपोडा पण बघायचं आहे. त्याच्यानंतर विजन्स इन आर्किनिडा बघायचं आहे. ओके, कशामध्ये विजन बघायचं आपण, विजन क्रस्टेशिया, आर्थ्रोपोडा, मायरिओपोडा याचे जे विजन आहेत ते सगळे बघायचे आहेत. आणि दिस मच फॉर टुडेज लेक्चर. आणि आपण हे सुद्धा बघायचं, मेटॅमॉर्फोसिस बघायचं इन्सेक्ट्समधलं. ओके, सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. Thanks. Have a nice day.